परी ज्ञान मात्रे निखळे तेच की तया कळे काही देखिजे बुबुळे बुबुळात जेवी। रुक्मिणी प्राण संजीवन भक्तवत्सल अकारण करुणा वरुणालय पंढरीनायक श्री पांडुरंगाच्या असीम अनुकंपेने आपण संत सम्राट ज्ञानोबरायांचा अध्यात्मविश्वातील एक अलौकिक दिव्य असं ग्रंथरत्न की जे श्रीगुरूंच्या श्रीमन निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून आपली प्रातिभ अतींद्रिय स्वरूपस्थितीचं वर्णन करण्यासाठी प्रवृत्त झालेला आहे। त्या ग्रंथाचा चिंतन करत असताना श्लोक पंचक, शिवशक्ती समावेशन, सद्गुरु वंदना, वाचारुण परिहार या आणि अविद्येचं यथार्थत्व या 3 प्रकरणाचं चिंतन केल्यानंतर आपण चौथं प्रकरण की जे ज्ञान अभेद कथन या 4th प्रकरणाचा विचार करण्याला प्रवृत्त झालो। यथाशक्ती यथामती चिंतन करीत आपण या ठिकाणी जे काही आपली स्वरूपस्थिती आहे ती ज्ञानमात्र, चिन्मात्र, सन्मात्र, आद्वय मात्र आणि घनीभूत आनंद मात्र अशा स्वरूपाचे आहे। तर त्याचं शब्दाने वर्णन करणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे। तरीसुद्धा शब्दाच्या द्वारा आपल्याला ही जी स्वरूपस्थिती अर्थात या शब्दाच्या द्वारा सांगितलेली अर्थरूपता ती प्राप्त करून देण्यासाठी जितके जवळचे शब्द किंवा तंतोतंत अशा प्रकारच्या शब्दाची योजना माऊलींच्या प्रतिभेतून साकार होत आहे। तर त्याचं चिंतन करीत असताना ही जी ज्ञानमात्रता आहे किंवा दृंगमात्रता, चिन्मात्रता, आज घनीभूत ज्ञान ही जी स्थिती आहे ही स्थिती यामध्ये वर्णन करत असताना भेदाच्या स्पर्शाने विवर्जित आहे। म्हणजे तिला भेद आणि अभेद हे दोन्हीही माहीत नाही किंवा भेद आणि अभेद यांनी अस्पर्शित अचुंबित अशी असणारी आपली जी चैतन्य मात्राची जी स्थिती ती स्थिती स्वतःसिद्ध आहे, स्वयंप्रकाश आहे, नित्यसिद्ध अशा स्वरूपाची आहे। ती स्वगत सजातीय विजातीय आदी भेदाने रहित आहे। त्याचबरोबर देशकाल वस्तूने अपरिच्छिन्न आहे आणि ज्या ठिकाणी द्वैत सापेक्ष अद्वैताचाही स्पर्श नाही अशी ती स्थिती सांगणं हे अत्यंत कठीण आहे। हे शब्दाच्या कवेत किंवा कक्षेत न येणारी गोष्ट जी आहे त्या गोष्टीचं माऊली वर्णन करतात। त्यामुळं नेहमीच आपल्याला दुर्गम असणारं आत्मतत्व त्याचा शब्दाने अधिगम व्हावा अशा प्रकारचे अलौकिक किंवा जणू काही एक ईश्वरासारखी ऐश्वर्य आणि संपन्नता संत सम्राट भगवान माऊलींच्या ठिकाणी असल्यामुळं ते ह्या शब्दाच्या द्वारा ह्या स्वरूपस्थितीचं टळटळीत असणारी स्वरूपस्थिती किंवा त्या स्वरूपस्थितीचं कोणत्याही प्रमाणाला ग्रहण न होणारी परंतु ह्या शब्द प्रमाणाच्या द्वारा बोली आरूपाचे रूप दावीन आतींद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी ही जणू काही भगवती ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी केलेली प्रतिज्ञा ती ज्ञानेश्वरी इतकीच तळहातावरील वाटोळा डोलत देखिजे आवळा तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझ या न्यायाने या ठिकाणी करतला मलकवत करून देण्याचा माऊलींचा निकराचा प्रयत्न आहे। आणि त्याच्यामध्ये आपण या प्रकरणाच्या 17 ओव्या पाहिल्या, आता 18वी ओवी प्रारंभ होत आहे। परी ज्ञान मात्रे निखळे तेच की तया कळे काही देखिजे बुबुळे बुबुळा जेवी। आता पाठीमागं सांगितलं की ह्या ज्ञानमात्र स्थितीचं वर्णन करायचं झालं तर असं म्हणता येईल की 16व्या आणि 17व्या ओवीच्या 2 ओव्यांच्या युग्मामध्ये असं सांगितलं की का तेजांतरे नाटोपे। तेजांतर म्हणजे दुसरं एखादं तेज आहे आणि त्याने त्याला अभिभव केलं। जसं दिव्याचा तेज दुपारच्या प्रहरी जेव्हा सूर्य माथ्यावर येतो त्यावेळेला ते जे काही दिव्याचं तेज आहे
ते अभिभूत होऊन जातं, म्हणजे ते नगण्य होतं, असून नसल्यासारखं होतं, अकिंचितकर होतं, त्याला म्हणायचं आटोपे. असं दुसरं आत्मतेजाला प्रकाशित करणारं दुसरं कोणतंही तेज नाही. कोणे तमे न शिंपे, आणि कोणताही अशा प्रकारचा तम किंवा अप्रकाश, अंधकार किंवा अज्ञान असं नाही, कोण अज्ञानरूप अंधकार असा कोणताही नाही की ज्याच्यामुळं त्याला आच्छादित करील, त्याला आवृत्त करील, त्याला अविषय अज्ञानामुळं करील, अशा प्रकारचं कोणतंही कोणी तमे न शिंपे. असं ते उपमेचे जाऊपे सूर्याची होय. जर तुम्हाला उपमेचं जोडी द्यायची झाली तर फक्त सूर्याचीच उपमा देता येईल, कारण सूर्याच्या ठिकाणी अंधकाराने कधी सूर्याला आच्छादित केलेलं नाही, आणि सूर्याला दुसऱ्या तेजांतराने म्हणजे सूर्यासारख्या दुसऱ्या एखाद्या प्रकाशमान पदार्थाने सूर्याला प्रकाशितही केलेलं नाही. ही जशी स्थिती आहे तशीच ह्या आत्मस्वरूपाची स्थिती आहे. म्हणून ज्ञाने उजळे का अज्ञाने रुळे, तैसे नव्हे निर्वाळे ज्ञान मात्र जे. म्हणून ज्ञाने उजळे, म्हणून ज्ञानाने ते उजळेल, म्हणजे ज्ञानाने त्याचा प्रकाश होईल किंवा ज्ञानाने त्याच्या ठिकाणी काही दैदिप्यमानता येईल, पूर्वी नव्हती, आणि ह्या ज्ञानाने त्याला ह्या स्वरूपभूत ज्ञानाला काही उजाळा दिला, असं दुसरं कोणतंही ज्ञान नाही. किंवा अज्ञाने रुळे, किंवा अज्ञानामुळं मलिन होईल किंवा त्याच्यावर आच्छादित होईल, अशा प्रकारचं कोणतंही अज्ञान नावाची वस्तू नाही की ज्या अज्ञान नावाच्या वस्तूने त्या चिन्मात्र आत्मस्वरूपाला आच्छादित किंवा आवृत्त केलं किंवा मलिन केलं, त्याच्याशी त्या अज्ञानाचा संबंध झाला. म्हणजे कोणत्याही अज्ञानाचा आणि अज्ञान सापेक्ष वृत्ती ज्ञानाचा आपल्या वास्तव आत्मस्वरूपाशी कधीही तत्वतः संबंध झालेला नाही. मग तैसे नव्हे, तसं हे आत्मस्वरूप नाही. मग ते कसं आहे, जे निर्वाळे ज्ञानमात्र, जे निर्वाळ म्हणजे विशुद्ध स्वरूपात, केवल स्वरूपात ते केवल ज्ञानमात्रच आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी अज्ञान आणि अज्ञान सापेक्ष, अज्ञान निवर्तक अशा वृत्ती ज्ञानाचा कधीही संबंधच झालेला नाही. अशा प्रकारचं ते ज्ञानमात्र, दृंगमात्र, अशा चिन्मात्र अशा स्वरूपाचं आहे, असं आतापर्यंत वर्णन केलं. त्यावर शंका येईल की मग ते ज्ञान कोणाला कळतं का? तर ते ज्ञान जसं अन्याला विषय होत नाही, किंवा ते मागं सांगितलं की सूर्याचा विस्तार इतका झाला की संपूर्ण आकाशमंडलाला व्यापलं, तेव्हा त्या सूर्याच्या ठिकाणी आणखी दुसरा प्रकाश करणारा किंवा त्यांनी प्रकाशित कोणाला करावं असा कोणताही पदार्थ राहत नाही. तर अशा प्रकारचं हे ज्ञान मात्र आहे. म्हणजे त्या ठिकाणी अज्ञान नाही आणि अज्ञान निवर्तक तत्सापेक्ष वृत्ती ज्ञान, त्या अज्ञानाचं निवर्तक हे देखील त्या ठिकाणी नाही, अशी त्याची स्थिती आहे. मग आता ते ज्ञान जर इतर पदार्थ नसल्यामुळं कोणालाच विषय होत नाही, परंतु ते निरपेक्ष व्यापक ज्ञान ते स्वतःला तरी जाणतं का? अशा प्रकारची जर शंका आली तर त्या शंकेचं निवारण या ठिकाणी उदाहरण देऊन युक्तीनं किंवा उपपत्तीनं माऊली या 18व्या ओळीमध्ये करतात. परी ज्ञानमात्रे निखळे, तेच की तया कळे, काही देखिजे बुबुळे बुबुळा देवी. परी म्हणजे परंतु, ज्ञानमात्रे निखळे, ते कसं आहे, निखळ ज्ञानमात्र आहे, म्हणजे केवल ज्ञानमात्र किंवा विशुद्ध ज्ञानमात्र आहे. म्हणजे अज्ञान आणि तत्सापेक्ष ज्ञान यांनी विवर्जित, अस्पर्शित, अचुंबित असं जर ते ज्ञानमात्र असेल तर त्याची तया कळे की, त्याला ते तर कळत असेल ना, त्या ज्ञानाला, विशुद्ध स्वरूपभूत ज्ञानाला ते स्वरूपभूत ज्ञान स्वतः विषय करीत असेल की, म्हणजे ते स्वतःला जाणत असेल की, म्हणजे जाणतं की नाही असं जर कोणी म्हणेल तर ते जाणत असलंच पाहिजे. परंतु त्याविषयी माऊली अशा प्रकाराने त्याचा परिहार देतात की बुबुळे बुबुळा जेवी, बुबुळे बुबुळा देखिजे काही. आम्ही तुम्हाला पहिल्यांदा प्रश्न विचारतो की जे बुबुळ डोळ्यामध्ये आहे ते सर्व पदार्थांचं प्रकाशन करतं. सर्व पदार्थ आपल्याला दिसतात कारण डोळ्यामध्ये बुबुळाच्या ठिकाणी त्या सर्व पदार्थांचं प्रकाशन करण्याची शक्ती आहे. म्हणून बुबुळ सर्व पदार्थांना दाखवतं. म्हणजे पाहणं
किंवा दाखवणं, बरोबर ना, हे त्या बुबुळाचा काय आहे, स्वभाव आहे. मग ते जर सर्व पदार्थांना दाखवतं तर सर्व पदार्थांचं म्हणजे सर्व भावरूप पदार्थांचं आणि अभावरूप पदार्थांचं वेदांताच्या प्रक्रियेनुरूप भाव आणि अभाव ह्या दोघांचंही साक्षी असणारं जर दृङ्मात्र चैतन्य आहे तर ते चैतन्य जे आहे ते चैतन्य स्वतःचं प्रकाशन करतं की नाही. तर म्हणतात बुबुळ सगळ्यांना दाखवतं, परंतु मग ते बुबुळाला पाहतं का असं तुम्ही विचारलं. तुम्हाला व्यवहारातला दृष्टांत घेऊन, जेवी बुबुळ देखिजे, ज्याप्रमाणे बुबुळ हे बुबुळालाच पाहतं काय असा प्रश्न विचारला तर तुम्ही काय म्हणणार, पाहणं हे त्या बुबुळाचं काय आहे, स्वरूप आहे. आणि सगळ्यांना पाहणं हे त्या बुबुळाचं स्वरूप आहे. पण पाहणं हे त्याचं स्वरूप असतं. याचा अर्थ जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधीही विषय होत नाही. त्यामुळं डोळा सगळ्या दुनियाला पाहिल, परंतु डोळ्याला किंवा डोळ्याचं बुबुळाला पाहणं कसं शक्य आहे असं जर तुम्ही म्हणाल तर आम्ही तेच दार्ष्टांतिकात तुम्हाला सांगितलं की स्वरूपभूत ज्ञान हे ज्ञान हे त्याचं स्वरूपच असल्यामुळं ते त्याला स्वतःला कधीही विषय करू शकणार नाही. बुबुळ पाहणं हे डोळ्याचं स्वरूप आहे, त्यामुळं तो पाहणं हेच डोळ्याचं स्वरूप आहे, म्हणून डोळ्याला पाहत नाही. तसं ज्ञानमात्र, निखिळ ज्ञानमात्र असणारं जे आत्मचैतन्य ते स्वतःला कधीही पाहणं शक्य नाही असा सिद्धांत सांगतात दृष्टांतासहित. आणि त्याचं टीकाकार आता स्पष्टीकरण करतात. आपुलिया बुबुळा दृष्टी आसोनी आखम डोळा, तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञानरूप जो. तर म्हणतात आपला बुबुळ सगळ्याला पाहण्याला समर्थ असून बुबुळाच्या ठिकाणी स्वतःला पाहण्यासाठी तो अक्षम म्हणजे अक्षम आहे, असमर्थ आहे. त्याप्रमाणे हा ज्ञानरूप असणारा आत्मा स्वतःचं ज्ञान करून घेण्याला मात्र असमर्थ आहे. आता याच्यावर शंका घेतली, आशंका. निखळ चिन्मात्र 98वी टीकेची. निखळ चिन्मात्राच्या ठाई नेय भाग दुसरा नाही, हे पडिले ठाई पूर्वोक्त निरूपणे. परंतु आपणची आपणया जाणत याशी कदा नसे विपरीत, म्हणून एकेची उमटत नेय ज्ञातृत्वे. तरी हा नव्हे काय भेदू, कैसे निघडला ज्ञानाभेदू, हे आशंकास्पदू झाले असे. पूर्व पक्षाचे तात्पर्यार्थ जेवी जातीय स्वजातीय भेद निरसोनी परिनिरसावा भेद स्वगत पूर्व पक्षे येणे. एवं भाव पूर्वार्धाचा आता परिहार उत्तरार्धियाचा अवधान श्रोतयांचा देखोनी बोले. आता हा पूर्व पक्ष आहे की त्या पूर्व पक्षामध्ये ते म्हणतात निखळ चिन्मात्राच्या ठाई केवळ चिन्मात्र दृङ्मात्र असणारं जे चैतन्य आहे त्या चिन्मात्राच्या ठिकाणी नेय भाग दुसरा नाही. चिन्मात्र कसं आहे, चिन्मात्र याचा अर्थ मात्र म्हणजे केवळ चित्तच आहे. म्हणजे अचित म्हणून दुसरा जड पदार्थ कोणता त्याला विषय व्हावा किंवा त्यांनी प्रकाशन करावा असा दुसरा कोणता विषयच नाही. म्हणून म्हणतात निखळ चिन्मात्राच्या ठाई नेय भाग दुसरा नाही. ज्या नेयाचं प्रकाशन करावं असं त्या चिन्मात्र चैतन्याच्या ठिकाणी त्याच्याहून भिन्न असा दुसरा कोणताही पदार्थच नाही. हे पडिले ठाई पूर्वोक्त निरूपणे. हे तुम्ही पूर्वी सांगितलेल्या निरूपणाने आम्हाला माहीतच झाले की जसं कल्पांताच्या वेळेला स्थळ आणि जळ, कल्पांताच्या पूर्वी भेद असतो, पण जेव्हा जलप्रलय होतो तेव्हा जळ आणि स्थळ असा भेद कधीही राहत नाही. किंवा ह्या संपूर्ण विश्व आणि विश्वाच्या आतबाहेर सगळं सूर्यमंडल व्यापून टाकतं, त्यावेळेला त्या ठिकाणी तेज आणि तम असा कोणताही भेद राहत नाही. हे ते तुम्ही पूर्वोक्त श्लोकाने केलेलं जे निरूपण आहे त्या निरूपणाच्या द्वारा पूर्वोक्त निरूपणे ठाई पडिले आम्हाला हे चांगल्या प्रकाराने कळलं. परंतु आपणची आपणया जाणत याशी कदा नसे विपरीत, म्हणून एकेची उमटत ज्ञेय
ज्ञातृत्वे. आता परंतु आम्हाला असं वाटतं आपणची आपणया जाणत, आपण ते जे चिन्मात्र चैतन्य आहे ते आपणच आपल्याला जाणतं आणि आपणच आपल्याला जाणतं, यामध्ये याशी कदा विपरीत नसे, यामध्ये काही विपरीत नाही. आम्ही काय म्हणतो त्यावेळेला केवळ चिन्मात्र तत्व जे आहे त्या चिन्मात्र तत्व जर त्याला कोणी त्याने कोणाला जाणावं म्हणून कोणी विशेष समोर नसतो, कारण त्याची व्यापकता ही निरपेक्ष असल्यामुळं ते कोणाला जाणू शकत नाही. परंतु आणि दुसरा पदार्थ नसल्यामुळं त्यालाही कोणी जाणत नाही. परंतु त्या काळामध्ये म्हणजे त्याच्या निरपेक्ष व्यापक चिन्मात्रतेमध्ये ते निरपेक्ष चैतन्य, ते चैतन्यच त्याला जाणतं असं म्हणण्यामध्ये काय विपरीत आहे, याच्यामध्ये काय विरुद्धता आहे असं म्हणून एकीची उमटत नेय ज्ञातृत्वे. म्हणून त्या एकाच चैतन्याच्या ठिकाणी नेयत्व पण आहे आणि ज्ञातृत्व पण आहे. म्हणजे तेच नेय आणि तेच ज्ञाता. चैतन्यच कोण आहे? ज्ञाता. आणि जाणतं कोणाला? ज्ञेय असणाऱ्या आपल्या जे जाणणार आहे तोच आपल्या स्वरूपाला जाणतो. म्हणजे तो स्वतः ज्ञेयही होतो आणि तो स्वतः ज्ञाताही होतो असं म्हणण्याला काय हरकत आहे असं कोणी शंका घेईल. तरी हा नव्हे काय भेदू, कैसे निघडला ज्ञानाभेदू, हे आशंकास्पदू झाले असे. आता ही तरी शंका का घेतात? ते म्हणतात जर समजा नेयत्व आणि ज्ञातृत्व हे दोन्ही एकाच चैतन्याच्या ठिकाणी जर सिद्ध होत असेल तर तुम्ही काय म्हणणार? हो ते स्वयंप्रकाश आहे पण ते स्वतःलाही जाणतं इतरालाही जाणतं, बरोबर ना. आणि त्याच्या ज्ञानासाठी कोणाची आवश्यकता नाही, कारण त्याचं ते स्वतःला जाणतं असं तुम्ही जर म्हणाल. आणि जर सिद्धांत पक्ष ही याला हे जर कबूल करील की हो तो स्वतः निखळ चिन्मात्र आत्मतत्व स्वतः स्वला विषय होतं, स्वतःला जाणतं असं जर कोणी म्हणेल तर त्याच्या ठिकाणी ह्या पूर्वपक्षाच्या मध्ये त्यांनी लिहिलं ना, वरून बोलायला जरी आपल्याला वाटत असेल यामुळं काय होतं, आत्म्याच्या ज्ञानमात्रतेची सिद्धी होते आणि त्या ज्ञानाचं अभेदाला काही प्रतिबंध येत नाही. पण असं म्हटलं की याचाच अर्थ काय झाला, त्याच्याच ठिकाणी ज्ञातृत्व आणि त्याच्याच ठिकाणी ज्ञेयत्व असं जर झालं तर त्याच्यामध्ये स्वगत भेद झाला की नाही. समजा आत्मा व्यापक आहे असं म्हणत असताना त्या ठिकाणी सजातीय भेद झाला नाही. आत्म्याहून दुसऱ्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत हा भाव झाल्यामुळं त्या ठिकाणी विजातीय भेद निर्माण झाला नाही. पण ज्ञातृत्व आणि नेयत्व जर आत्म्याच्या ठिकाणी येतं आणि तोच त्याला जाणतो असं म्हटलं की आत्म्याच्या ठिकाणी स्वगत भेदाची सिद्धी झाली. म्हणून ते म्हणतात की तरी हा नव्हे काय भेदू, तर तुम्ही म्हणाल की हो आत्माच नेय आणि ज्ञाता आहे, की आम्ही पुढं तुम्हाला लगेच विचारू. काय विचारू? तरी असं जर आत्म्याच्या ठिकाणी ज्ञातृत्व आणि नेयत्व सिद्ध झालं तरी नव्हे काय भेदू, ह्या ज्ञानाच्या ठिकाणी भेद नाही का झाला? कैसे निघडला ज्ञान अभेदू. मग ज्ञानामध्ये अभेदू कैसे निघडला? ज्ञानामध्ये अभेद आहे असं तुम्हाला कसं म्हणता येईल? हे आशंकास्पदू झाले असे. ही एक आशंकेचं स्थान म्हणजे शंकेला जागा या ठिकाणी निर्माण झाली. काय शंकेशी नाही ठाव, शंकेशी कीर ठाव परी न धरावी त्वा. जर तुम्ही म्हणले की शंकेला कोणती जागा नाही, परंतु आता शंकेला जागा झाली, आशंकास्पदू झाले असे. ते चैतन्य आशंका घेण्यास म्हणजे त्याच्या ठिकाणी ज्ञाता ज्ञेय हा भेद होत असल्यामुळे त्या ठिकाणी चैतन्याच्या ठिकाणी सजातीय विजातीय भेद नसला तरी स्वगत भेदाच्या शंकेला अवकाश मिळाला. पूर्वपक्षाचे तात्पर्यार्थ जेवी जातीय स्वजातीय भेद निरसोनी परी निरसावा भेद स्वगत पूर्वपक्षे येणे. ते म्हणतात जेवी पूर्वपक्षाचा तात्पर्यार्थ, पूर्वपक्षाचा जी शंका घेतली त्याचा तात्पर्याचा विषय काय आहे? जेवी जातीय स्वजातीय भेद, तर जातीय म्हणजे विजातीय नाही का, जे विजातीय, हां तिथं असं करायचं, जे विजातीय ते एक झालेले, जेवी नाही, जे विजातीय ते जे वी आणि जे स्वतंत्र करायचं, वीच्या पुढं पुन्हा
दंड आपलं ते रेषा द्यायची आडवी, आणि जे विजातीय पुन्हा त्या जातीयच्या खाली पण रेषा द्यायचे खाली, म्हणजे जे विजातीय स्वजातीय भेद निरसोनी, ते म्हणतात जे नामकारण विजातीय आणि स्वजातीय यांचा भेद, विजातीय स्वजातीय हे पुन्हा वेगळं करायचं, विजातीय वेगळं स्वजातीय वेगळं आणि पुन्हा भेद वेगळा करायचा, नाही का. आणि भेद निरसोनी म्हणजे जरी तुम्ही आत्तापर्यंतच्या तुमच्या चिंतनाने विजातीय आणि स्वजातीय भेदाचा जरी निराश केला, परिनिरसावा भेद हा सगळ्यात भेदाचा निरसन केलं तरी स्वगत पूर्वपक्ष येणे, परंतु ह्या पूर्वपक्षामध्ये येणे स्वगत म्हणजे या स्वगत भेद सिद्ध होय, नाही का. स्वगत भेदाची मात्र सिद्धी झाली. एवं भाव पूर्वार्धाचा आता परिहार उत्तरार्धियाचा अवधान श्रोतयांचा देखोनी बोले. टीकाकार म्हणतात की एवं अशा प्रकाराने पूर्वार्धाचा भाव, ह्या पूर्वार्धाचा म्हणजे ह्या देन परिज्ञान मात्रे निखळे की तेची तया कळे, हा त्या पूर्वार्धाचा भाव आहे असं जर कोणी म्हणेल, वास्तविक ते काय तेची तया कळे असं ते आक्षेपार्थ विधान आहे. तेची तया कळे हे सिद्धांत रूपाने विधान नाही, परंतु हेच तर साहित्यामध्ये किंवा वाङ्मयामध्ये आपल्या प्रतिभेला काहीतरी चालना देण्यासाठी अशा प्रकारचं हे लिखाण. नाही तर मग याच्यामध्ये रसास्वादनाचा विषयच नाही का, याच्यामध्ये योजना केलेलं रस त्याचं आस्वादन करायचं असला तर त्या शब्दांची शक्ती आपल्याला कधी ध्वन्यर्थाने, कधी लक्षार्थाने, कधी वाच्यार्थाने, कधी जल लक्षणेने, कधी अजल लक्षणेने, कधी जल लक्षणेने जर आपण केली, कधी त्याचा प्रश्नार्थक आहे का ते आक्षेपार्थक आहे, ते उद्गारवाचक आहे का ते प्रश्नार्थक आहे, अशा प्रकारचं तिथं कधी काय त्याला म्हणतो दंड पूर्णविराम येतो की कधी अर्धविराम येतो. या सगळ्या गोष्टींना आपल्या ठिकाणी ह्या वाङ्मयामध्ये आपल्या बुद्धीला चालना दिलेली असते किंवा वाव दिलेला असतो. नाहीतर मग आपल्या बुद्धीचा काय उपयोग आहे. त्या ठिकाणी त्यांनी जे सांगितलं वाङ्मय जे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ह्या वाङ्मयामध्ये मनुष्याला इहलोकामध्ये आनंद मिळतो आणि कीर्ती मिळते, आणि परलोकामध्ये जाण्यासाठी अदृष्ट निर्माण होतं. त्या साहित्य दर्पणमध्ये हे साहित्याचं जे फल आहे ते फल सांगताना इथं त्याला यश कीर्ती वगैरे हे तर प्राप्त होतात. एका शब्दात सम्यक ज्ञाता सुष्ठु प्रयुक्ता स्वर्गे लोके कामदुःख भवती. स्वर्गलोकामध्ये तो कामधेनुसारखा आपल्या इच्छा पूर्तता करणारा होतो सम्यक ज्ञाता. तो जर मात्र यथार्थ ज्ञान झालं त्याचं तर स्वर्गे लोके कामदुःख भवती असं त्याचं वर्णन केलेलं आहे साहित्य दर्पणामध्ये. पण मम्मटाने ते सांगितलेले याच्यामध्ये पूर्व पक्षाचे तात्पर्यार्थ जे विजातीय स्वजातीय भेद निरसोनी परिनिरसावा भेद स्वगत पूर्व पक्षे येणे एवं भाव पूर्वार्धाचा आता परिहार उत्तरार्धियाचा. ते म्हणतात असा ह्या पूर्वार्धाचा भाव आहे, आता उत्तरार्धियाचा परिहार. आता उत्तर पक्ष ह्या शंकेचा कशा प्रकारे परिहार करतो किंवा समाधान करतो इथं श्रोतयांचा अवधान देखून बोले. इकडं आता श्रोत्यांचं काय लागलेलं आहे, लक्ष लागलेलं आहे. ते लक्ष लागलेलं पाहून आम्ही त्या पूर्व पक्षाचा परिहार करीत आहोत. तो तुम्ही चित्ताच्या एकाग्रतापूर्वक ऐका. जेवी देखणे बुबुळ न चुके परी आपणयाते न देखे देखणे मात्र निके म्हणून या. म्हणतात जेवी ज्याप्रमाणे बुबुळ देखणे हे न चुके. बुबुळ देखणंच आहे म्हणजे पाहणारच आहे. जे समोर वस्तू येईल त्या वस्तूला पाहणारं हे नेत्रस्थ बुबुळ आहे. परी आपणयाते न देखे, परंतु ते बुबुळ जे समोर वस्तू येईल त्याला प्रकाशन करीत असलं तरी ते आपल्या बुबुळ स्वतःला कधी पाहू शकत नाही. ते आपणयाते न देखे. ते का पाहू शकत नाही याचंही कारण आहे. पाहणं म्हणजेच बुबुळ.
पाहणं हेच त्या बुबुळाचं स्वरूप, म्हणून ते पाहत नाही, असं उत्तर पण आहे की नाही त्याच्यासाठी? त्या प्रश्नाचं उत्तर पण तुमच्याजवळ आहे. बुबुळ म्हणजेच पाहणं, समोर येईल त्याला ते पाहतं, पण स्वतःला पाहत नाही, कारण पाहणं हेच त्याचं स्वतःचं स्वरूप असल्यामुळं पाहत नाही. कारण जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला पाहत नाही किंवा त्याला विषय करीत नाही, असं सिद्धांत व्यवहारामध्ये बुबुळाला पाहत नसूनही बुबुळाचं पाहणं हे स्वरूप तुम्ही मानता की नाही? जेवी देखणे बुबुळ न चुके, परी आपणे यात न देखे, देखणे मात्र निके म्हणून या. देखणे पदार्थ नव्हे, म्हणून आपे आपणया न देखवे, बुबुळ येणे नावे, देखणी दृष्टी. आता सांगतात देखणे पदार्थ नव्हे, देखणे म्हणजे पाहणे, पाहणारं बुबुळ, बरोबर ना? तर पाहणं हे त्याचं स्वरूप आहे. मग देखणं किंवा पाहणं हा काही पदार्थ नाही. आपे आपणया न देखवे, आणि त्या ठिकाणी जो पदार्थ नाही ते काय? हे पाहणं, देखणं म्हणजे पाहणं हे त्याचं स्वरूप आहे, तो काही पदार्थ, दुसरा कोणता पदार्थ नाही. देखणे या शब्दाचा पदाचा अर्थ किंवा विषय म्हणून दुसरा एखादा दृश्य पदार्थ त्या समोर येत नाही, बरोबर ना? दृश्य पदार्थ समोर येण्याचं कारण नाही. कारण का? देखणे मात्र निके, बरोबर ना? म्हणून आपे आपणया न देखवे, देखणे पदार्थ नव्हे, म्हणून देखणं म्हणजे हा काही कोणता पदाचा अर्थ किंवा पदाचा एखादा विषय होणारं असं ते देखणं नाही. म्हणून आपे आपणया न देख, म्हणून आपणच आपल्याला पाहू शकत नाही. बुबुळ येणे नावे, बुबुळ या नावाचा अर्थ काय आहे? कोणता पदार्थ नाही, तर देखणी दृष्टी, म्हणजे देखणं म्हणजे पाहणारं जे ज्ञान, त्यालाच काय म्हणतात? देखणे. पाहणारं जे ज्ञान, देखणे या शब्दाचा अर्थ काय? ज्ञान. मग ज्ञान किंवा पाहणं हे जे आहे तो पदार्थ नसल्यामुळं ते स्वतःला कधीही पाहू शकत नाही. दृष्टी जशी दृष्टीला पाहू शकत नाही, त्याप्रमाणे तेवी चिन्मात्रा जी ही आपुलीच जिवे आपुली चवी चाखणे, चक्षु निज बुबुळ देखणे. जिवेने आपली जीभ सगळ्यांची चव चाकते, परंतु आपली चव त्याला स्वतः चाकता येत नाही, किंवा चक्षु सगळे पदार्थ पाहतो, परंतु आपलं स्वतःचं बुबुळ हे त्याला पाहता येत नाही. तेवी आहे तया ऐशे निरीक्षणे आपुलेपणे, ते आपलं स्वरूपच असल्यामुळं त्याचं निरीक्षण असं आहे. म्हणजे त्या तत्वाचं पाहणं असं आहे की ते पाहणं रूप असणं हेच त्याचं काय आहे? पाहणं आहे. आता तेवी चिन्मात्राच्या ठाई धर्मोधर्मित्व नाही, आपण काही जाणे ना नेने ना नेणे, म्हणजे ना जाणे ना नेणे. चिन्मात्राच्या ठाई केवळ चिन्मात्र ज्ञानमात्र असणाऱ्या आत्मचैतन्याच्या ठिकाणी ज्ञान हा त्याचा धर्म आहे, किंवा ज्ञान ते काय आहे? ज्ञानाचं धर्मी आहे की नाही? असा त्या स्वरूपभूत ज्ञानाच्या ठिकाणी धर्म आणि धर्मी हा भावच त्या ठिकाणी नाही. आपणा काही जाणे ना नेणे, ते आपण आपल्या स्वरूपाला ते कधी जाणतही नाही आणि नेणत नाही, म्हणजे त्या स्वरूपाचं त्याला अज्ञानही नाही. कारण ते ज्ञानरूप असल्यामुळं स्वरूपभूत ज्ञानाला अज्ञानाचा कधी स्पर्श झाला नाही, आणि ते स्वतः स्वयंप्रकाश असल्यामुळं त्या ठिकाणी स्वयंप्रकाश असल्यामुळं ते वृत्ती ज्ञानाचं विषयत्वही त्याला कधी आलं नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी कधी अज्ञानच नाही, कारण नेणे अज्ञानाचं विषयत्व असलं तर जाणे, पण त्याला अज्ञानाचं विषयत्वच नसल्यामुळं ते नेणेही कधी नाही, आणि त्यामुळं वृत्ती ज्ञानाचा विषय होणारं जाणणे हेही त्याला कधी नाही. कारण ज्ञानाला जर आश्रय आणि विषयाची सिद्धी झाली तर ज्ञानाच्या ठिकाणी जाणण्याचा किंवा ज्ञानाचा न जाणण्याचा किंवा अज्ञानाचा किंवा ज्ञानाचा ते विषय होईल, पण त्याच्या ठिकाणी जाणणंही नाही आणि नेणंही नाही, म्हणजे ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. गोडिये गुळ न चुके,
तरी तोची त्याते न चाखे, तेवी ज्ञान मात्र निके, जाणिवे विन. ते म्हणतात गोडी गुळ न चुके. गोडीला कधीही गुळाचा आव्हेर करता येत नाही, चुकवता येत नाही. गोडी म्हटलं की आपलं गुळ म्हटलं की गोडी असणारच. तरी तोची त्याते न चाखे, गोडी गुळाला कधीही सोडून राहत नाही. पण गुळाला तोची म्हणजे तोच गुळ, त्याते म्हणजे त्या गोडीला न चाखे, त्याला कधी गुळाला गोडी मात्र कधी घेता येत नाही. पण गुळाला गोडी मात्र कधी सोडित नाही. आणि असं असूनही गुळ मात्र कधीही गोडी चाखू शकत नाही. तेवी त्याप्रमाणे ज्ञान मात्र जाणिवे विन निके. त्यामुळं निके ज्ञान मात्र म्हणजे खरं जे ज्ञान आहे ते मात्र जाणिवेच्या पलीकडचं आहे. त्या ज्ञानस्वरूपाला आपल्या स्वतःला त्या ज्ञानमात्र स्वरूपाला स्वतःला ज्ञानाचा विषय आपण स्वतः मात्र कधीही करता येत नाही. जाणिवे विन ज्ञानाचा विषय केल्या वाचून ते ज्ञान मात्र आहे. ते काय ते ज्ञात्रो ज्ञेया विहीन, नुसदेची जे ज्ञान सुखा भरले गगन, गाळी वजे, अशी त्याची स्थिती आहे. आता माऊली हाच दृष्टांत सांगण्यासाठी पुन्हा अनेक दृष्टांत देतात पुढच्या वयांनी. 21 वयापर्यंत दृष्टांत देतात आणि 22 आणि 23 ह्या ओवीनं पुन्हा दाष्टांतिक किंवा सिद्धांत दृढ करतात. तर आता सांगतात हे कधी होणं शक्यच नाही. यासाठी व्यवहारातले उदाहरण देतात. आकाश आपणया रिघे, काही आगी आपणया लागे, आपला माथा ओळगे, आपण कोणी. दिठी आपणया देखे, स्वादू आपणया चाखे, नादू आपुले ऐके नादपण. सूर्य सूर्याशी विवळे, का फळ आपणया फळे, परिमळू परिमळे घेपतो असे. तैसे आपणया आपण, जाणते नव्हे जाण, मनवनी ज्ञानपणे विन, ज्ञान मात्र जे. आणि ज्ञान ऐशी सोये, ज्ञानपणेची जरी आहे, तरी अज्ञान हे नोहे ज्ञानपणेची. हे 5 ओव्या आहेत एकत्र. आणि यामध्ये पहिल्या 19व्या ओवीमध्ये आपल्याला 3 दृष्टांत सांगतात. 19व्या ओवीमध्ये आकाश आपणया रिघे, काही आगी आपणया लागे, आपुला माथा ओळगे, आपण कोणी. सरळ अर्थ असा आहे, आपण आकाश आपणया रिघे, आकाश आपणच आपल्यामध्ये रिघे म्हणजे प्रविष्ट होईल का. काही आगी आपणया लागे, अग्नीलाच अग्नी लागेल का कधी. आगी आपणया, अग्नी स्वतःला लागेल का म्हणजे अग्नी स्वतःला अग्नी जाळून घेईल का. जाळणं किंवा दग्ध करणं हा अग्नीचा स्वभाव आहे. पण अग्नीनंच अग्नीला जाळून घेतलं असं होईल का. अग्नीलाच अग्नी लागला आणि त्या अग्नीला त्यांनी दग्ध केलं असं कधी होईल काय आक्षेपार्थाने विचारतात. आपण म्हणणार नाही. आपला माथा ओळगे आपण कोणी. आपण आपला माथा ओळगे, कोणी आपणच आपल्या मस्तकावर ओळगे म्हणजे चढेल काय. आपणच स्वतःच्या मस्तकावर चढून बसला असं कधी होईल का. अर्थात होणं शक्य नाही. दिठी आपणया देखे, 20वी ओवी. स्वादू आपणया चाखे, नादू आपुले ऐके, नादपण. दिठी आपणया देखे, दृष्टीनं स्वतःलाच पाहिलं. आपणया देखे, दृष्टीनं स्वतःला पाहिलं. स्वादू आपणया चाखे, जो स्वाद आहे चव आहे त्या चवीनं कधी चवीची चव घेतली. चवीनं स्वतःची चव घेतली असं होईल का. स्वादू आपणया चाखे असं आक्षेपार्थाने विचारतात. किंवा नादू आपले नादपण ऐके म्हणजे नाद जो आहे तो नाद कधी आपलाच नाद त्या नादानेच ऐकला असं कधी होईल का. अर्थात होणार नाही. सूर्य म्हणजे काय, जे सामान्य स्वरूप आहे ना ते सामान्य स्वरूप सोला किंवा
अन्याला कधीही विषय होत नाही, कारण ते सामान्य स्वरूप केवळ सन्मात्र आहे. बरोबर ना. त्यामुळं त्या ठिकाणी ते सन्मात्र असणारं स्वरूप तेच चिन्मात्र आहे, तेच अद्वय आहे आणि तेच आनंद घन आहे. त्यामुळं ते स्वला किंवा अन्याला अन्य पदार्थ नाही म्हणून अन्याला विषय होण्याचा प्रयत्न म्हणजे उपयोगच नाही. अन्याला विषय करायला दुसरा विषयच नाही, अन्य म्हणून पदार्थच नाही. स्वतः स्वला विषय करायचं म्हटलं तर ते निरपेक्ष सन्मात्र असल्यामुळं त्या ठिकाणी ते स्वलाही स्वविषय करत नाही, कारण सन्मात्र हा त्याचा स्वभाव आहे आणि जो ज्याचा स्वभाव असतो तो त्याला कधी विषय होत नाही. स्वभाव म्हणजे तो स्वरूप, ते स्वरूप त्याला कधीही विषय होत नाही, अशी स्थिती सांगतात. दिठी आपणया देखे, स्वादू आपणया चाखे, नादू आपुले ऐके नादपण. नाद कधी आपणच आपल्याला ऐकतो का नाही. म्हणून त्या 18व्या अध्यायामध्ये मला तो ओवे आलेले आहेत की नादानेच नाद ऐकला, नादानेच नाद ऐकला. कधी नादे नाईक जता नादू, जो असौरभ्य मकरन, जो स्वादे चाखे जता चाखो स्वादू, अंगाथिला आनंदू सुरते विन. त्या ठिकाणी द्वैत नसताना असणारा हा अंगचा आनंद आहे. त्यामुळं तिथं द्वैत कोणीच नसल्यामुळं अद्वैतामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यवहार घडला नाही. हे जे अद्वैत आहे ते भेद आणि अभेदाच्या अतीत आहे, किंवा द्वैत आणि बरोबर द्वैत सापेक्ष अद्वैताच्या अतीत असलेलं हे जे ज्ञानमात्र किंवा सन्मात्र आहे ते कधी स्वला किंवा अन्याला कधीच विषय होणं शक्य नाही. जसा नाद आपल्याला ऐकता येईल, परंतु त्या नादानेच नाद ऐकला असं मात्र कधीही अनुभूती होणार नाही. नादू आपुला ऐके नादपण. अजून 21व्या वेळेमध्ये पुन्हा या ठिकाणी 3 दृष्टांत देतात. सूर्य सूर्याशी विवळे, का फळ आपणया फळे, परिमळू परिमळे घेपतो असे. सूर्य सूर्याशी विवळे, सूर्याने सूर्याला उदय होऊन प्रकाशित केलं. सूर्य सूर्याशी विवळे, सूर्याचा सूर्याच्या ठिकाणी उदय झाला. असं कधी होईल का. सूर्याच्या ठिकाणी काय आहे, प्रकाश रूपाने तो नित्य उदित आहे, की ज्या ठिकाणी अप्रकाशाचा संबंधच नाही, असं प्रकाश रूपाने स्वयंप्रकाश रूपाने सूर्याचा नित्य उदय आहे. त्याच्या ठिकाणी कधी अंधकार नव्हता, त्यामुळं त्या अंधकाराचा निवृत्ती करून आता सूर्याचा उदय झाला असं कधीच म्हणता येणार नाही. सूर्याच्या ठिकाणी उदय नाही आणि त्याच्या ठिकाणी आस्तही नाही. उदो आस्तोचेनी प्रमाणे असं आपण म्हणतो ना, परंतु उदय आणि आस्त हे तुम्हाला आम्हाला आहेत. सूर्याच्या ठिकाणी नित्य प्रकाश रूपात असल्यामुळं तिथं उदय पण नाही आणि आस्त पण नाही. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे ना, आस्त नाही आता एकची मोहरा, आणि पासोनी संसारात दुरी, पासोनी अंधारात दुरी झालो. अशा प्रकारची स्थिती आहे. सुसडा सूर्यकणाचा राशी, जो नित्य उदो ज्ञानियाशी, अस्तमानाचे जयाशी आडनाव नाही. असा सूर्य सूर्याची वेळे, का फळ आपणया फळे. फळालाच पुन्हा फळ काय, फळाशीच पंडुसुता फळे कायशी. फलरूपता जी आहे त्या फलरूपतेला पुन्हा आणखीन फळ काय यायचं, आणखी फळ काय, फळाशीच पंडुसुता फळे कायशी. अशी स्थिती आहे. फळ आपणया फळे, फळ आपण स्वतःच फळीभूत होतं का नाही, तर पुन्हा फलीभूत होण्याचा प्रयत्न, कारण ते काय फलीभूतच अवस्था आहे. एक फलरूपतेला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा आणखी त्याला फल प्राप्त होण्याचं कारण नाही. परिमळू परिमळे घेपतो असे. आणि म्हणे जो परिमळ किंवा सुगंध, त्या सुगंधाला कोण पाहतं, तो सुगंधच पाहतो. जसं माऊलींनी लिहिलं, नादू आद्या न येता तरी कवना गोचर होता. नादू आद्या न येता. जर त्या ठिकाणी नाद जो आहे तो नाद जर आपल्याला ऐकायचा असेल, कधी जर विण्याची तारा छेडण्यापूर्वी त्या ठिकाणी नाद आहे की नाही विण्यामध्ये. मृदुंगावर थाप किंवा खडा पडण्यापूर्वी मृदुंगामध्ये नाद आहे की नाही, नाद आहे. कारण जर नसता
तर तो विनाचे तार छेडल्याबरोबर त्या ठिकाणी त्या नादाचा आपल्याला अभिव्यक्ती झाली नसते. कारण काही नाही असतः सज्जा येते. नादाचा जर अभाव होता पूर्वी, तर अभावापासून भावरूप नाद कधीही उत्पन्न होऊ शकत नाही. आणि ज्या अर्थी नाद ऐकायला मिळतो त्या अर्थी नाद त्या विण्याच्या ठिकाणी झंकारण्यापूर्वी देखील आहे, पखवादाच्या ठिकाणी त्या मृदंगावर थाप पडण्यापूर्वी देखील तो आवाज आहे. परंतु तो जर वाद्याचं माध्यम केलं नाही, बरोबर ना, तर तो कधीही नाद ऐकता आला नसता. तसा या ठिकाणी तुमच्या आमच्यामध्ये होणारा हा सर्व जो ज्ञानाचा व्यवहार आहे, ह्या व्यवहाराला मूल असणारं मूलभूत स्वरूपभूत ज्ञान किंवा त्या ज्ञानाचा मूलभूत स्रोत हा अगोदर मानलाच पाहिजे. पण तो स्वरूप जो आहे तर तो कोण ऐकतं? कारण का त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा उपाधी नाही. हा पखवादाचा किंवा विणाचा उपाधी तारेचे छेडणं, बरोबर ना, त्यावेळेला ऐकायला येतो. पण त्याच्यापूर्वी तो होता, पण कोणी ऐकला तो नाद? कोणालाच ऐकणं शक्य नाही. पाण्याचा झरा उकरण्याच्या पूर्वी तिथं पाणी होतं की नाही? पाणी होतंच. पाणी ते पाणी आपल्याला विषय झालं नाही. आपण पाणी खाली आहे दिसत तर नव्हतं, पण पाणी निश्चित होतं. पण मग त्या पाण्याला कोणी पाहिलं असं जर विचारलं तर त्यावेळेला त्या पाण्यानेच पाण्याला पाहिलं की नाही? पाण्याने पाण्याला पाहिलं तर स्वचा स्वला विषय होत नाही. आणि मग पाहिलं कसं म्हणतात? स्वचा स्वला विषय न होता स्वचं स्वरूपाने असणं हेच त्याचं काय आहे? पाहणं आहे. अशा प्रकारचं स्थिती आहे. म्हणून बरोबर की नाही? म्हणजे का त्याला तिथीचे पाणी ऐसे असे विरा, जैसा न बोडलिया विहिरा, आपुलिया उगमी झरा होनी ठाके. तिथं हे द्या आपलं खुर्ची. हा, वाद्य जाते विन नादू ना, वाद्य जाते विन ध्वनी, काष्ठ जाते विन वन्नी. हा, तैसे विशेषे ग्रासोनी सोयेचे असे. इथं बसा दादा, इथं बसा, इथं बसा. नाही वर बसा खुर्चीत बसा. वाद्य जाते विन ध्वनी, वाद्य वाचून तो ध्वनी होता ना, मग त्या ध्वनीला कोणी ऐकलं? तर फक्त शब्दाचा प्रयोग आहे. त्या ध्वनीला ध्वनीनंच ऐकलं. त्या पाण्याला कोणी पाहिलं? त्या पाण्यानेच पाहिलं. ते बरोबर ना. धरा न उकरणे म्हणजे धरा उकरण्याच्या पूर्वी त्या ठिकाणी असणाऱ्या पाण्याला कोणी पाहिलं? अर्थात पाण्यानेच पाण्याला पाहिलं. पाण्याला कसं पाहिलं? पाण्याने पाणी रूपाने असणं हेच त्या पाण्याने पाण्याला पाहणं आहे असं लक्षात घ्यायचं. जे पाहिजे ते नवीन पाहिजे, काही नेननाची जाणीजे, आद्य पुरुष का म्हणजे जयात हयाते. जे आद्य पुरुष ज्याला म्हणतात किंवा हे चिन्मात्र तत्व किंवा आपलं स्वरूप ज्याला म्हणतात ते स्वरूप अशा प्रकारचं आहे. ते म्हणजे नित्य निरंतर सन्मात्र रूपाने आहे, चिन्मात्र रूपाने आहे, आनंद मात्र रूपाने आहे. तैसे आपण परिमळू घेपतो असे झालं ना. तैसे आपण जाणते नव्हे जाण, मनवनी ज्ञानपणे विन ज्ञान मात्र जे. त्याला आपण म्हणतो ना स्वयमेवानुभूतित्वात विद्यते नानुभव्यता, ज्ञानांतराभावात अज्ञेयो नत्व असत्तया. हे जसं पंचदशीकारांनी सांगितलं तोच भाव या ठिकाणी माऊली सांगतात. मनवनी तैसे आपण, त्याचप्रमाणे आपणच आपल्या स्वतःला जाणते नव्हे जाण. ते आपणच आपल्या स्वरूपाला कधी जाणते नव्हे, जाणू शकत नाही. हे अर्जुना हे तू काय कर, इथं अर्जुनात आलं हे म्हणजे हे जाण, हे तू जाण, हे कोणी सत्शिष्या तू हे जाण की जे जाणणे रूप आहे ते जाणण्याचा स्वला किंवा अन्याला कधीही विषय होत नाही. हे चांगलं पक्क जाण.
म्हणून म्हणून याचा अर्थ काय झाला तर ज्ञानपणेविन ज्ञान मात्र जे, ज्याच्या ठिकाणी ज्ञानत्व कधीच येत नाही. कारण कोणत्याही पदार्थाला ज्ञानत्व यायचं असेल तर त्याला पाठीमागं ज्ञात्याचा आश्रय पाहिजे आणि ज्ञेयाचा काय पाहिजे, विषय पाहिजे. म्हणजे त्याला जर आश्रय आणि विषय असेल तर त्याच्या ठिकाणी ज्ञानपण येईल. परंतु याच्या ठिकाणी ज्ञानपण किंवा ज्ञातृत्व कधीच येत नाही. त्याचं कारण काय आहे, ज्ञातारूपाने त्याला पाठीमागं कोणी आश्रयच नाही आणि ज्ञेयरूपाने त्याच्या पुढं दुसरा कोणता विषय पण नाही. म्हणजे विषय करायचा असेल तर अगोदर तो अविषय असला पाहिजे, मग अज्ञान मानावं लागेल, आहे की नाही. मग अज्ञान मानावं लागेल. परंतु त्या ठिकाणी अज्ञान कधीच नाही, कारण ते ज्ञान मात्र आहे, बरोबर ना. म्हणून ते ज्ञेय म्हणून कधी समोरच येत नाही. आणि पाठीमागं त्याला कोणाचा आश्रय पाहिजे, ज्ञात्याचा आश्रय पाहिजे. परंतु ते ज्ञान मात्र असल्यामुळं आणि ते स्वतः कसं आहे, अनाश्रय आहे, स्वतः सिद्ध आहे, त्यामुळे त्याला कोणाच्या आश्रयाची गरज नाही आणि कोणता विषयाची गरज नाही. असं जे ज्ञान मात्र आहे ते ज्ञानपणे विनाशे, त्याच्या ठिकाणी ज्ञानत्व कधीच येत नाही. म्हणजे ज्ञातृ ज्ञानानंतराभावात त्याला जाणणारा ज्ञाताही नाही आणि त्याला जाणणारं दुसरं ज्ञानही नाही. आणि ते स्वतःला किंवा अन्याला विषयही होत नाही. जे कारण ते काय ज्ञान मात्र आहे, हे ज्ञान मात्र हे त्याचं हेतूच झालं ना. ते ज्ञानत्व का नाही तर ते ज्ञान मात्र आहे म्हणून. म्हणून ज्ञानपणे विन, बरोबर ना. ते ज्ञानपणा वाचून आहे का तर ते ज्ञान मात्र जे, कारण ते ज्ञान मात्र आहे. ज्ञान मात्राला भाग आश्रयच नाही आणि पुढं विषयच नाही. आश्रय विषय विवर्जित असणारं ते आहे. पसरवणी वृत्तीची व्हावे, तिची रूपाते देखेवे, परी सासाचेनी नावे काहीही न लगे, काही न लगे. दृष्टी दिठी परिसोनी वृत्तीची नावे, वृत्तीची व्हावे, परिसोनी वृत्तीची. समजा एक रूप नावाचा विषय आहे, त्याच्याविषयी आपण ऐकलं आणि त्या रूपाला आलिंगन करण्यासाठी वृत्तीचं हात आपण पुढं केले तरी सुद्धा हाताला मात्र काहीच येत नाही, अशी त्याची स्थिती आहे. म्हणून ज्ञानपणे विन ज्ञान मात्र जे, आणि ज्ञान ऐशी सोय ज्ञानपणेची जरी आहे तरी अज्ञान हे नोहे ज्ञानपणेची. आणि ज्ञान ऐशी सोय, अज्ञान अशी सोय म्हणजे ज्ञानाचा मार्ग. ज्ञानपणेची जरी आहे त्याच्या ठिकाणी ज्ञान ऐशी सोय, ज्ञान अशी त्याचा मार्ग, बरोबर ना. आणि ज्ञानपणेची जरी आहे त्याला ज्ञान असं नाव, त्याच्या ठिकाणी ज्ञानत्व आहे. ज्ञानाचा मार्ग काय आहे, त्याच्या ठिकाणी ज्ञानत्व आहे. ज्ञानत्व आहे म्हणजे त्याला आश्रय विषयत्व आहे. आणि हे त्या स्वरूपभूत किंवा ज्ञानमात्राने जर सहन केलं, ज्ञानपणेची जरी आहे त्याला ते काय चिन्मात्र जे आहे त्याच्या ठिकाणी ज्ञानत्व आहे. म्हणजे चिन्मात्र ज्ञानाला आश्रय आणि विषयत्व आहे. आणि हे जर त्यांनी सहन केलं, ऐकून घेतलं त्या ज्ञानाने, हो त्या ज्ञानाला आश्रय आहे आणि विषय आहे. आश्रय कोण आहे, अहो त्या ज्ञानाला आश्रय तोच आहे आणि त्या ज्ञानाला विषयी तोच आहे, बरोबर ना. असं जर कोणी केलं तर ही जी गोष्ट आहे, आता घटपटादी ज्ञान आहेत त्यांना काय ज्ञानत्व आहे की नाही. त्या ठिकाणी आपल्याला मी म्हणतो घटाचं मला अज्ञान आहे, आता मला घटाचं ज्ञान झालं. अर्थात घट हा अज्ञानाचा विषय झाला होता म्हणून ज्ञानाचंही विषयत्व आलं. आणि घटाला काय होता, त्या ठिकाणी ज्ञात्याचा किंवा प्रमात्याचा आश्रय होता, बरोबर ना. आणि म्हणून घटाच्या ठिकाणी विषयत्व होतं. म्हणून घटाच्या ठिकाणी ज्ञानाचं विषयत्व अज्ञानाचं विषयत्व येऊ शकलं, बरोबर ना. आता तसंच म्हणणार काय बिघडलं, ह्या ज्ञानाला पण आश्रय आणि विषय मानला म्हणून काय बिघडलं, असं जर कोणी म्हणेल तर हे आम्ही सहन करणार नाही. कारण ते आमच्या अंगलट येईल. काय अंगलट येईल, जर त्या ज्ञानालाही आश्रय विषय आहे म्हणजे ज्ञान ऐशी सोय ज्ञानपणेची जरी आहे, ज्ञानाला त्या ठिकाणी ज्ञानत्व आहे आणि हे त्या ज्ञानाने सहन केलं तर होईल काय, अज्ञान हे नो हे ज्ञानपणेची. तर हे जे ज्ञान आहे ते ज्ञान अज्ञानच ठरणार नाही का. ते ज्ञान अज्ञानच का ठरणार नाही, ठरणारच. कारण काय, जर त्याला आश्रय विषयत्व आहे तर पूर्वी ते कुठं गेलं होतं,
ते आपल्याला अज्ञात होतं, म्हणजे अज्ञानाच्या कुटीत गेलं की नाही. त्याला ज्ञानाचं विषयत्व आलं. जे जे विषयत्व ज्याला येतं ते विषयत्व येणारा पदार्थ हा दृश्य असतो. बरं ना, दृश्य असतो तो मिथ्या असतो, अनित्य असतो, नष्ट होणारा असतो. अर्थात या ठिकाणी ते काय झालं, अज्ञानच ठरून जाईल. ज्ञान म्हणायचं तर त्या ज्ञानाने जर आश्रय विषयत्व सहन केलं, म्हणजे ज्ञातृत्व सहन केलं, तर ते ज्ञान राहणार नाही, ते काय होईल, अज्ञानच होऊन जाईल. अशा प्रकारे माऊली म्हणतात. तरी अज्ञान हे नव्हे ज्ञानपणेची. आता सांगतात, आकाशाचा पैशी वस्तीनं, आता टीका, ठीक आहे ना, वाचू ना. आकाशाच्या पैशी वस्तीनं घडे आकाशाशी, आयशिया भेदाशी आकाश न घडे. म्हणजे आकाशाच्या पैशी, आकाशाचाच पैस म्हणजे विस्तार झाला आणि त्या ठिकाणी आकाश राहायला लागलं. आकाश कुठं राहिलं, म्हणजे आकाशाचाच विस्तार झाला आणि त्या विस्तारित आकाशाच्या ठिकाणी तेच आकाश पुन्हा राहिलं. असं कधी घडेल का? कारण काय, जो आश्रय असतो, बरोबर ना, जो आश्रय असतो तो विषय होत नाही, आणि विषय तो कधी आश्रय होत नाही. आश्रय आणि विषय यांच्यामध्ये भेदच मानला पाहिजे. परंतु किंवा दुसरा अर्थ असा, आकाशच काय झालं, विस्तारित झालं, आणि ते विस्तारित आकाशाच्या ठिकाणी कोण राहिलं, आकाशच राहिलं. म्हणजे त्या याचा कर्ता कोण आहे, आकाश, आणि कर्म कोण आहे, आकाश. आकाशाच्या ठिकाणी कोण राहिलं, आकाश. मग आकाशाला विस्तार देणारं एक आकाश झालं कर्ता, आणि एक झालं त्या आकाशाला वाव आपल्या ठिकाणी स्वरूपात सामावून घेणारं किंवा आश्रय देणारं दुसरं एक आकाश. बरोबर आहे ना. म्हणजे एकच कर्म, कर्ताही तोच आणि कर्मही तोच. मग कर्म कर्तृ विरोध नावाचा दोष येईल. किंवा दुसरं स्वस्कंदारोहण. तुम्ही पाठाला कसे आले, आम्ही आमच्या खांद्यावर बसून आलो, आहे की नाही. आपणालाच आपल्या खांद्यावर बसून येणं शक्य होणार नाही. तसं आकाशच आकाशाचा आश्रय आहे हे जसं कधी घडणार नाही. आयशिया भेदाशी आकाश नाही, अशा भेदाला आकाश कधीच प्राप्त होणार नाही. किंवा अग्नीचे उष्णपणे, अग्नीची नगडे पोळणे, उष्णता मात्र चितेने असे जे म्हणून या. म्हणजे अग्नीची उष्णता आहे आणि त्या अग्नीच्या उष्णतेने अग्नीला पोळलं, अग्नीनंच अग्नीला पोळणं. आगीशी आगी झगटल्या काय पोळे धनंजया. अग्नीलाच अग्नी भिडला तर त्या अग्नीला काय त्याच्यापासून उष्णतेची पीडा होईल काय. किंवा शस्त्ररूपे आपल्या आपणची, त्या शस्त्राने ते शस्त्र ते आपणच आपल्याला खुपलं, असं कधी होईल का. शस्त्र इतरांना खोचील पण आपलंच आपल्याला ते खोचील का, रुतेल का, किंवा आपलंच आपला छेद करील का. अग्नीचे उष्णपणे, अग्नीशी नगडे पोळणे. अग्नीच्या ठिकाणी काय, उष्णता म्हणजेच काय आहे, अग्नी, आणि ती उष्णता रूप असणं, उष्णता हे अग्नीचं स्वरूप आहे, आणि त्या अग्नीनं अग्नीला उष्णता दिली किंवा पोळलं, असं घडणार नाही. कारण का घडणार नाही म्हणतात, अहो उष्णता मात्रतेने अशी जे, ते उष्णता मात्रच आहे, केवळ उष्णता हेच त्याचं स्वरूप आहे, म्हणून अग्नीच अग्नीला उष्णतेने पोळू शकत नाही. किंवा स्वमाथा आरोहण नगडे आपे आपण, किंवा दिठीचे दिठी जाणं दृश्य नव्हे. किंवा दुसरं उदाहरण देतात की आपल्या माथ्यावर आपण आरोहण करू शकत नाही, म्हणजे चढू शकत नाही. आपल्या मस्तकावर आपणच चढून बसलो असं होत नाही. किंवा दृष्टीलाच दृष्टी कधी पाहू शकत नाही. दृष्टी अन्याला पाहिल पण स्वला कधी पाहू शकणार नाही. किंवा साधू स्वादाचा विषय, किंवा नादू नादा श्राव्य होय, किम सूर्याशीच सूर्य प्रकाश्य प्रकाशक. कधी स्वाद म्हणजे चवीनं चवीला कधी विषय झाली, चवीनं चवीला चाखलं, किंवा नादाने नादाला ऐकलं, किंवा सूर्याने सूर्याचाच प्रकाश केला, म्हणजे सूर्यच प्रकाश्य आणि सूर्यच प्रकाशक, असा एकट्या सूर्यामध्ये स्वतःच्या ठिकाणी प्रकाश्य प्रकाशक भाव आला, असं कधी होणं शक्य नाही. किंवा आपले फळ आपण, हे फळी न घडे जाण, किंवा ग्राह्य ग्राहकते विन परिमळू परिमळी म्हणतात. किंवा आपले फळ आपण, हे फळी नगडे जाणं, आपलंच फळ आपल्याच ठिकाणी पुन्हा फळलं, हे कधी घडणार नाही. किंवा ग्राह्य ग्राहकतेविन
परिमळू परिमळी, किंवा या ठिकाणी ग्राह्य ग्राहकतेचा भाव झाला नाही, बरोबर ना, ग्राहकतेचा भाव झाला नाही, तर परिमळू परिमळी, त्या परिमळानेच परिमळाचा इथं काय परिमळू परिमळी ग्राह्य ग्राह्यते विन शब्दाचा अर्थ एक वाचून असा अर्थ होईल, पण तसा अर्थ घेता येणार नाही, कारण ग्राह्य ग्राहकता जर नसली तर परिमळाचा सुगंध कसा घेईल, म्हणजे याचा अर्थ ग्राह्य ग्राहक भाव न होता परिमळच परिमळाचे सुगंध घेतो, हे न घडे जाणं, हे कधीही घडू शकणार नाही. कारण ग्राह्य ग्राहक जर म्हटलं तर त्यांच्यामध्ये भेद असला तर त्या ठिकाणी ग्राहक हा त्या ग्राह्य त्याला करू शकतो, पण जर भेदच नसला तर त्या ठिकाणी कोणाच्या ठिकाणी परिमळ हा परिमळाचा म्हणजे स्वचा कधीही सुगंध घेऊ शकत नाही. तैसे ज्ञान मात्रे आयते ते जाणोनी होय जाणते, ऐशिया भेदाते न स्वीकारिते. त्याप्रमाणे आयते ज्ञान मात्र म्हणजे स्वतःसिद्ध असणारं स्वयंप्रकाश ज्ञान ते जाणोनी जाणते होय, ते जाणते म्हणजे त्या ठिकाणी ते ज्ञान मात्र आहे, पण त्यांनी काय केलं, त्यांनी स्वतःच्या स्वरूपाला जाणून मग ते जाणतं झालं, असं कधीही होऊ शकत नाही. कारण का तर ऐशिया भेदाते न स्वीकारिजे, असा त्याच्यामध्ये स्वगत भेद त्यांनी सांगितलं, स्वगत भेद करायचा प्रयत्न केला, पण असा स्वगत भेद कधीही अंगीकार करता येणार नाही. ज्ञानानेच स्वतःला जाणलं असा कधीही स्वीकार करता येणार नाही. म्हणून ज्ञानपणे विन ज्ञानमात्रेची ते जे संपूर्ण, जरी येथे असे ज्ञानपण तरी भेदही घडे असं म्हणतात. म्हणून हा सिद्धांत वेदांत कधीच स्वीकार करत नाही का ज्ञानालाच विषय करतं. कारण म्हणून ज्ञानपणे विन ज्ञातृत्वा आपलं ज्ञानत्वा वाचून, बरोबर, म्हणजे ज्ञातृत्वा वाचून ज्ञानमात्रेची जे संपूर्ण त्या ठिकाणी ज्ञातृत्व न धर्म, बरोबर ना, ज्ञातृत्व धर्म न अंगीकारता म्हणजे त्याच्या ठिकाणी स्वाश्रयता आणि स्वविषयता, बरोबर ना, स्वाश्रयता आणि स्वविषयता कधीच न येता म्हणजे त्याला ज्ञानपण किंवा ज्ञातत्व हा धर्म त्याच्या ठिकाणी कधीच न येता ते जे ज्ञानमात्रेची संपूर्ण ते परिपूर्ण कशामुळे ज्ञानमात्रामुळं आहे किंवा चिन्मात्रत्वामुळं त्याच्या ठिकाणी परिपूर्णत्व आहे, त्याच्या ठिकाणी ज्ञातृत्व आहे किंवा ज्ञातत्व आहे, म्हणून ते परिपूर्ण नाही, ते ज्ञानमात्रत्वाने पूर्ण संपूर्ण आहे. म्हणजे केवळ ज्ञान स्वरूप आहे, केवळ ज्ञानच आहे, दुसरा पदार्थच नाही, म्हणून त्याला संपूर्णता आलेली. त्याच्या ठिकाणी ते स्वला किंवा अन्याला जाणतं म्हणून त्याच्या ठिकाणी ज्ञातत्व आलंय, असं मात्र ज्ञातत्व हा त्याचा धर्म नसून ज्ञान हे त्याचं स्वरूप असल्यामुळं ते कधी ज्ञातत्व धर्माला येत नाही. ज्ञानमात्रेची ते जे संपूर्ण, जरी येथे असे ज्ञानपर तरी भेदही घडे नाही, म्हणे त्याच्या ठिकाणी ते ज्ञान स्वरूप आहे आणि त्याच्या ठिकाणी ज्ञातृत्व पण आहे, बरोबर ना, दोन्ही जर तुम्ही म्हटले तर मग भेदही घडे. तेच काय आहे, स्वला विषय होतं असं म्हटलं की त्याच्यामध्ये स्वगत भेद झाला, पण आम्ही स्वगत भेद करता येत नाही, कारण ते कसं आहे, अखंड चिन्मात्र अशा प्रकारचं निरपेक्ष व्यापक किंवा केवल चिन्मात्र दृंगमात्र अशा स्वरूपाचं आहे असं श्रुती पण सांगते. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं सांगते. या श्रुतीला पण विरोध येईल की नाही? त्याला जर चिन्मात्र म्हटलं नाही तर काय होईल, परमात्मा चिन्मात्र आहे सांगणाऱ्या श्रुतीला विरोध येईल, तो सन्मात्र आहे. आणि जर तुम्ही म्हटले की त्याच्या ठिकाणी काय तो त्याच्या ठिकाणी तो सत्व हा त्याचा धर्म आहे, बरोबर ना, सत हा त्याचा धर्म आहे, चित हा आनंद हा त्याचा धर्म आहे, तर सगळं काय होईल, श्रुती प्रमाणाला विरोध येईल. अर्थात युक्तीला विरोध येईल, अनुभवालाही विरोधच येतो. जरी येथे असे ज्ञानपण, जरी ज्ञानत्व असतं तरी भेदही घडे. त्याच्या ठिकाणी काय होईल, स्वगत भेद सिद्धांत. स्वगत भेद हा कारण सावयव पदार्थाच्या ठिकाणी स्वगत भेद असतो, आणि जो सावयव पदार्थ असतो तो दृश्य असतो. जे दृश्य असतं यदृष्टम तन नष्टम किंवा यदृश्यम तन मिथ्या स्वप्न गजादी वत अशा प्रकारचा तो मिथ्या होईल. तरी भेदही घडे. तस्मात
या ज्ञानमात्राच्या ठाई ज्ञानात ज्ञानभाग नाही, ज्ञानी ज्ञानत्वासे पाही तरी तेचे अज्ञान तस्मात. म्हणून या ज्ञानमात्राच्या ठाई केवळ ज्ञानस्वरूप असणाऱ्या त्या चैतन्याच्या ठिकाणी ज्ञानात ज्ञानभाग नाही. त्याच्या ठिकाणी ज्ञानात ज्ञानभाग हे दोन्ही एक करायची संहिता, कारण त्याच्यामुळे ज्ञानात ज्ञानभाग नाही, ज्ञाना अज्ञान भाग नाही. त्याच्या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान असं दोन्हीही विभाग त्याच्या ठिकाणी झाला नाही. ज्ञानात ज्ञानभाग नाही. हे आता आपल्याला जरी कुठे एखाद्या ठिकाणी केलेलं नसलं किंवा एखादं राहिलं तरी आपल्याला इतकी सवय झाली पाहिजे का ते लगेच डोळ्यापुढं आलं पाहिजे. तर ते सांगतात, तर ज्ञानात ज्ञानभाग नाही तस्मात या ज्ञानमात्राच्या ठाई. म्हणून ह्या ज्ञानस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञानात ज्ञानभाग. कारण काय होतं, काही ठिकाणी असं जरी पदच्छेद करून वाचलं तरी अर्थ लागतो, पण तो अर्थ लागला तरी तो इथं ह्या प्रवाहामध्ये तो अभिप्रेत नसतो आणि त्यामुळं आपल्याला त्या अर्थ लागल्याचं समाधान प्राप्त होत नाही. म्हणून ती संहिता जी आहे किंवा पदच्छेद जे आहे ते योग्य आपल्याला इथं ही संहिता झाली नाही का याच्या ठिकाणी. आणि बऱ्याच ठिकाणी पदच्छेद करावा लागतो. हे आपल्याला अर्थ करताना हे कधी होईल, जर आपल्या डोळ्यासमोर याचं यथार्थ अशा प्रकारचं धोरण किंवा प्रक्रिया किंवा सरणी रीती आपल्या समोर असेल तर मग आपल्याला लक्षात येतं. नाहीतर आपल्याला एकदम वाटतं तिथं झाले मुद्रण दोष हे, पण आपल्याला वाटतं असं कसं हे इतकं आपण कसं धाडस करावं असं आपल्याला वाटतं. पण जर विषय समोर असेल तर मग काही त्याच्याबद्दल वाटत नाही. म्हणून म्हणतात तस्मात या ज्ञानमात्राच्या ठाई. म्हणून ह्या ज्ञानमात्र केवळ ज्ञानस्वरूप असणाऱ्या चैतन्याच्या ठिकाणी ज्ञानात ज्ञानभाग नाही. त्या ज्ञानमात्राच्या ठिकाणी ज्ञानही नाही, कारण ज्ञान हा कधी येईल, अज्ञानाच्या सापेक्ष शब्द येतो, बरोबर ना. ज्ञान शब्द हा काय येतो, अज्ञानाला घेऊन येतो. पण केवळ ज्ञान मात्र असेल तर त्याच्या ठिकाणी ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. कारण ते काय आहे, ज्ञान अज्ञान यांच्या अतीत, बरोबर ना, यांच्या अतीत असणारं ज्ञान मात्र आहे. त्या ज्ञानमात्राचा अर्थ फार तर काय आहे की जड नाही एवढंच ते सांगून मोकळा होणारा शब्द आहे की नाही. एवढंच सांगून जड मोकळा होणारा शब्द आहे, सापेक्षता सांगत नाही. ज्ञानात ज्ञान भाग नाही म्हणजे जड भाग नाहीच आहे आणि सद्भाग सन्मात्र आहे. आपलं चिद्भाग जो आहे तो चिन्ह मात्र आहे. दुःख नाहीच आहे आणि असणारा आनंद मात्र आहे. असत नाहीच आहे आणि सन मात्र आहे. असं सांगून तो काय होतो, तो शब्द मावळून जातो. हात बोलाची वालिप फेडे जे ब्रह्माचे याचे अंगा खडीजे. मग सुखेशी सुरवाडी जे सुखाची माझी अशी स्थिती आहे. आता ज्ञानी ज्ञानत्वासे पाही तरी त्याचे अज्ञान. जर ज्ञानमात्राच्या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान असा विभागच नाही तर मग त्या ज्ञानामध्ये जे ज्ञानत्व आहे, समजा तुम्ही मानलं ज्ञानामध्ये ज्ञानत्व आहे, मग ते ज्ञान झालं का ते अज्ञान झालं? ते अगोदर अज्ञानाचा विषय आहे, बरोबर ना. आणि ज्या वेळेला अज्ञान आहे, बरोबर ना, त्यावेळेला ज्ञानच नाही. कारण जर अज्ञानाच्या विषयामध्ये वृत्ती नाही तर ते विषय झाले का, बरोबर आहे ना. अज्ञान असताना समजा सुषुप्तीमध्ये तुमची वृत्ती कारणामध्ये लीन झाली, त्यावेळेला तिथं ज्ञान आहे का? ते काय केवळ काय झालं, ते ज्ञान काय झालं, अज्ञानच झालं, बरोबर आहे की नाही. ते ज्ञान काय झालं, अज्ञानच झालं. म्हणून म्हणतात ज्ञानी ज्ञानत्वासे पाही तरी त्याचे अज्ञान. त्याच वेळेला ते काय आहे, अज्ञान. म्हणजे ज्या वेळेला त्याला विषय केलं नाही त्यावेळेला काय आहे, केवळ अज्ञानच आहे. ज्यावेळेला त्याला विषय केलं नाही त्यावेळेला अज्ञानच आहे. आणि ज्यावेळेला वृत्ती नाही, बरोबर ना, वृत्ती नाही म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, अंतःकरण वृत्त्युपहित चैतन्य. त्याच्यामध्ये जर केवळ अंतःकरण वृत्ती जेव्हा नाही त्यावेळेला केवळ साक्षी चैतन्य किंवा चैतन्य त्याला विषय करील का? केवळ चैतन्य, वृत्ती विवर्जित चैतन्य त्याला विषय करील का? म्हणजे तिथं मागं कोण पाहिजे, एक तर ज्ञाता पाहिजे किंवा पुढं काय पाहिजे, ज्ञेय पाहिजे. आश्रय विषय रहित असं जर अज्ञान असेल तर त्या ठिकाणी ज्ञान नाहीच आहे, ते केवळ काय आहे, अज्ञानच आहे, बरोबर आहे का नाही. त्यावेळेला त्याच्या ठिकाणी काय आहे, केवळ अज्ञानच आहे. म्हणून ते म्हणतात की आयशे कोणी एक हा काय ज्ञानी ज्ञानत्वासे पाहिजे. ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानत्व आहे असं म्हटलं का ते ज्ञान होत नाही, ते काय होतं,
ते काय ठरतं? अज्ञानच ठरतं. किंवा दुसरं नेहमीचं चिंतन आहे की त्या ठिकाणी सापेक्ष आता आल्यामुळं ते ज्ञान होत नसून ते काय आहे? अज्ञानच आहे. आता ज्ञान नव्हे ना अज्ञान, आयशे कोणी एक ज्ञान, आसनया नसनया विन आशे जे की. आता म्हणतात आता ज्ञान नव्हे ना अज्ञान. या ठिकाणी जे आहे ना अमृतानुभवाचं भावोन्मेष बिल्वदल भाष्य हे गुरुवर्य ठाकरे महाराजांनी लिहिलेले. तर त्याच्यामध्ये जर पाहिलं तर जसं आपण परवाचा संदर्भ पाहिला होता ना, पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष, तसा ह्यात सुद्धा आशंकेचा आणि त्या परिहाराचा आणि आता हा जी शेवटची ओळी आहे ना, ह्या ओळीचा मोठा संदर्भ घेऊन चिंतन केलेले आहे त्यांनी. ते असं आहे, आता ज्ञान नव्हे ना अज्ञान. आता ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. तिथं ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. अज्ञान नाही नाम अज्ञान नाही याचाच अर्थ अज्ञान निवर्तक असं अज्ञान सापेक्ष वृत्तीज्ञान, अज्ञान निवर्तक असं वृत्तीज्ञान पण नाही. आयशे कोणी एक ज्ञान, असं कोणतं एक जे अनिर्वाच्य ज्ञान आहे ते ज्ञान आसनया नसनया विनाशे जे की, ज्याच्या ठिकाणी आसनही नाही आणि ज्याच्या ठिकाणी नसणंही नाही. आसनं आणि नसणं बरोबर ना, या व्यवहाराने विवर्जित असं असे जे की, असं जे असणं आहे म्हणजे असं जे अस्ति रूपत्व आहे, म्हणजे अस्ति नास्ति बरोबर ना, ह्या दोन विरोधी धर्माच्या निरपेक्ष असं जे अस्ति मात्र म्हणजे सन्मात्र जे आहे असं ते आहे असं मौली या ठिकाणी. आसनया नसण्या विण म्हणजे ते आहे म्हणजे पूर्वी नव्हतं आणि मग असलंय, किंवा नसणं म्हणजे पूर्वी अस्तित्वात होतं आता नाही. असं असणं आणि नसणं ह्या सापेक्ष भाव विवर्जित निरपेक्ष अस्तिमात्रत्व म्हणजे निरपेक्ष सन्मात्रत्व असं जे स्वरूप आहे ते आहे असं सांगतात. आता त्याचं स्वरूप आणखी सांगतात, जैसे तेज जे आहे ते अंधारे किरण होय मा तेज तरी होय तेजाशी काही. अशा प्रकाराने आता ही 24वी ओवी आरंभ होते. उद्या पाहू. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानद श्री ज्ञानद श्री ज्ञानद श्री ज्ञानद श्री ज्ञानद